गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज की जय. नमस्कार भक्तांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या मनात चाललेल्या अनेक प्रश्नांना थोडंसं उत्तर देईल. कधी कधी आयुष्यात इतकं कठीण वाटतं ना की आपण स्वतःलाच विचारतो, माझ्याच आयुष्यात एवढ्या अडचणी असतील का? कधी घरात समस्या, कधी पैशाची चिंता, कधी नात्यांमध्ये दुःख, कधी शरीर थकल्यासारखं वाटतं, मनही हार मानू लागतं. पण अशा वेळी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती कायमची नसते. आज दुःख आहे म्हणून उद्याही दुःखच असेल असं नाही. आज अंधार आहे म्हणून आयुष्यात कधीच प्रकाश येणार नाही असंही नाही. म्हणूनच जेव्हा मन खूप थकून जातं तेव्हा एकदा डोळे बंद करा, महाराजांचं स्मरण करा आणि मनापासून म्हणा, गण गण गणात बोते. भक्तांनो, गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवणं म्हणजे आपल्या आयुष्यात कधीच संकट येणार नाही असा अर्थ नाही. संकट येतील, परीक्षा येतील, कधी आपल्याला हवं ते मिळणार नाही, पण श्रद्धा आपल्याला त्या संकटात टिकून राहण्याची ताकद देते. देवाकडे प्रार्थना करताना आपण नेहमी म्हणतो, माझी समस्या दूर करा. पण आज एकदा अशी प्रार्थना करून बघा, महाराज माझ्या आयुष्यातील सगळी संकट लगेच दूर करा असं नाही, पण प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याचं बळ मला द्या. कारण समस्या सुटण्याआधी आपलं मन मजबूत होणं खूप महत्त्वाचं असतं. कधी कधी आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अडचण परिस्थिती नसते, आपले विचारच आपल्याला जास्त त्रास देत असतात. माझ्याकडून काही होणार नाही, माझं नशीबच खराब आहे, माझ्यासोबतच नेहमी वाईट होतं, हे विचार आपल्याला मनात इतके घर करून बसतात की आपण प्रयत्न करण्याआधीच हार मानतो. पण भक्तांनो, आजपासून स्वतःशी एक वचन करा, मी परिस्थितीसमोर हार मानणार नाही. महाराजांवर श्रद्धा ठेवा, पण त्याचबरोबर स्वतःवरही विश्वास ठेवा. देव आपल्याला हात देतो, पण चालायचं आपल्यालाच असतं ना. निसर्गाकडे बघा, रात्र कितीही काळोख असली तरी सकाळ होतेच. पावसाचं वादळ किती मोठं असलं तरी ते थांबतंच. झाडांची पानं गळून पडतात, पण पुन्हा नवीन पालवी फुटते. मग आपल्या आयुष्यात ही बदल होऊ शकत नाही असं आहे का? आज तुमचा काळ कठीण असेल, आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, तुमचं मन खूप दुःखी असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा काळ ही निघून जाईल. फक्त स्वतःला संपवून टाकू नका, स्वतःची स्वप्न सोडू नका, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशा सोडू नका. आपण अनेकदा म्हणतो, महाराज मला मार्ग दाखवा, पण कधी कधी मार्ग आपल्या समोर असतो आणि भीतीमुळे आपण एक पाऊल पुढे टाकत नाही. म्हणून आज महाराजांकडे फक्त चमत्कार मागू नका, त्यांच्याकडे धैर्य मागा, योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी मागा, मेहनत करण्याची शक्ती मागा. कारण जेव्हा श्रद्धा आणि प्रयत्न एकत्र येतात तेव्हा आयुष्य बदलण्याची सुरुवात होते. महाराज तुमच्यासोबत आहेत ही श्रद्धा मनात ठेवा आणि तुम्ही प्रयत्न करत राहा. आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी हव्या असतात, पण प्रत्येक वेळी आपल्याला हवं ते मिळेलच असं नसतं ना. काही गोष्टी उशिरा मिळतात, काही गोष्टी आपल्यासाठी नसतात आणि काही गोष्टी मिळत नाहीत कारण कदाचित आयुष्य आपल्यासाठी वेगळा मार्ग तयार करत असतं. म्हणून प्रत्येक गोष्ट मिळाली नाही म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. कधी कधी थांबणंही आवश्यक असतं, कधी कधी वाट बदलणंही योग्य असतं. महाराजांवर विश्वास ठेवा आणि मनात समाधान ठेवण्याचा प्रयत्न करा. महाराजांच्या भक्तीचा अर्थ फक्त मंदिरात जाणं किंवा पूजा करणं एवढाच नाही. आपल्या हातून कोणाचं भलं झालं, आपण एखाद्या दुःखी माणसाला धीर दिला, एखाद्याला प्रेमाने 2 शब्द बोललो, तर तीही एक सुंदर सेवाच आहे ना. आज प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काही ना काही लढाई लढतोय. म्हणून कोणाचं दुःख पाहून हसू नका, कोणाला कमी लेखू नका, कारण प्रेमाने बोललेला एक शब्दही एखाद्याच्या आयुष्यात आशा निर्माण करू शकतो. भक्तांनो, रोजच्या धावपळीत स्वतःसाठी थोडा वेळ काढा. सकाळी किंवा रात्री काही मिनिटं शांत बसा, महाराजांचं स्मरण करा, मनात जे दुःख आहे ते त्यांच्यासमोर ठेवा आणि स्वतःला सांगा, मी ठीक होईन, ही वेळ ही निघून जाईल, मी प्रयत्न करत राहीन, माझी श्रद्धा आणि माझं हिंमत मला पुढे घेऊन जाईल. आणि मनापासून म्हणा, गण गण गणात बोते. हे गजानन महाराज, ज्यांच्या मनात आज दुःख आहे त्यांना धीर द्या. जे संकटात आहेत
त्यांना त्या संकटापासून बाहेर पडण्याची शक्ती द्या. ज्यांच्या घरात चिंता आहे त्यांच्या घरात शांतता नांदू दे. ज्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येऊ दे. आणि महाराज आम्हाला आयुष्यात सगळं मिळावं अशी अपेक्षा नाही, पण जे मिळालं आहे त्यात आनंद शोधण्याची कला द्या. जे गमावलं आहे त्यातून शिकण्याची ताकद द्या आणि जे मिळवायचं आहे त्यासाठी मेहनत करण्याचं बळ द्या. कारण भक्तांनो, आयुष्य सुंदर होण्यासाठी समस्या संपण्याची वाट पाहू नका. समस्यांमध्येही हसून जगायला शिका. महाराजांवर श्रद्धा ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा, चांगले विचार करा, चांगली कर्म करा. कितीही कठीण वेळ आली तर स्वतःला एकच सांगा, मी हार मानणार नाही. जर तुमचाही श्री गजानन महाराजांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये मनापासून लिहा, गण गण गणात बोते. श्री गजानन महाराज तुमच्या आणि तुमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवून. श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते. जय गजानन.